मी ही निवडणूक कठोर आव्हान अजिबात समजत नाही. संजय पवार हे माझ्यासाठी तगडं आव्हान अजिबात नाही. आता मार्केटमध्ये ज्या गोष्टींची चर्चा आहेत त्या तुम्हाला साधारण कळतीलच. मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही, कारण मला टीका-टिप्पणी कोणावर करायला आवडत नाही. कसं आहे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काय त्यांनी केलेलं आहे किंवा मागच्या इलेक्शनला ते पडले, त्याचं जे काय आहे ते लोकांसमोर आहे. नक्कीच महायुतीच्या माध्यमातून उदय सामंत साहेब, नातू साहेब असतील, राजेश बेंडल साहेब असतील, हे सर्व प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. सगळे पदाधिकारी असतील महायुतीचे, सर्वजण एकत्र मिळून काम करतील आणि सामंत साहेबांची एक सर्व उमेदवारांची मिळून 1 किंवा 2 कॉर्नर सभा होतील. सामंत साहेबांचे आणि मित्र पक्षांचे, महायुतीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजय होतीलच. ते आल्याने स्थानिक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण जास्त होईल आणि ग्राउंड लेवलला नातूसाहेब असतील, बेंडल साहेब असतील आणि सगळे पदाधिकारी असतील, हे खूप झोकून काम करतील. कारण डॉक्टर राजेंद्र पवार हे डॉक्टर पेशामध्ये असल्यामुळे त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि मी सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे माझा सुद्धा संपर्क चांगला आहे. समोरच्या विरोधकांना कुठच्याही प्रकारची संधी राहणार नाही, एवढं नक्की. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.